माझी करिअरची सुरुवात पुण्यामधून 2002 पासून होते, ज्यावेळी माझ्या खिशात 20 रुपये होते, माझ्या डोक्यावरती छप्पर नव्हतं आणि तिथून मी सुरुवात करतो. नातेवाईकात कोणी इज्जत देत नव्हतं, आम्हाला कुठेच इज्जत नव्हती. म्हणजे मी आज सांगेल की मी कधीच कोणाच्या लग्नाला नाही गेलो आणि कुठेतरी वाटायचं यार जर आपल्याकडे पैसे नाहीत तर आपल्याला कुत्र्याची पण इज्जत. सो आपल्याकडे पैसे पाहिजेत आणि आपल्याकडे पैसे पाहिजेत तर मग कसे येतील? मग विचार तर काय पण यायचे. तुम्ही जेव्हा कुठे गुंतवणूक करताना पहिला विचार करा, हे तर बुडू शकतं का, बुडू शकतं तर का, आणि बुडू नाही शकत तर का. पण माझ्या डोक्यात एकच होतं, मला श्रीमंत व्हायचं, मला पैशासाठी काम करायचं ना अशी अवस्था. आणि बरं श्रीमंती किती वर्षात मिळू शकते? मी तर म्हणतो तुम्ही जर आहे ना समर्पण केलं तर 7 वर्षात. किती वर्षात? 7 वर्ष, 7 इयर्स. त्यानंतर तुम्हाला पैशासाठी काम करायची गरज. आज मशीन चालतंय, पैसे येत आहेत. उद्या हे मशीन काही ना काही कारणाने काम करायचं बंद करणार आहे, शरीर नावाचं मशीन. त्यावेळेला उत्पन्न कुठून येणार आहे? नमस्कार, भारी लोक या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर अनेक भारी व्यक्तिमत्व जे इतरांच्या आयुष्यांना भारी बनवू शकतात, अशा भारी व्यक्तिमत्वांना आपण या प्लॅटफॉर्मवरती निमंत्रित करत असतो आणि त्यांचं जे भारीपण आहे ते इतरांच्या आयुष्याला सुद्धा भारी बनवायला मदत करत आलेलं आहे. सो तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. चला तर आजचं हे असंच एक भारी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. बीडसारख्या छोट्याशा खेडेगावामध्ये जन्माला आलेलं हे भारी व्यक्तिमत्व आईवडिलांसोबत परिस्थितीशी झुंजत पुण्यामध्ये पोचलं आणि पुण्यामध्ये आल्यानंतर परिस्थितीवरती मात करण्याचा निर्णय घेतला आणि त्या एका निर्णयानंतर खरं तर स्वतःचं आयुष्य भारी बनवलं. आज फायनान्शियल कोच म्हणून ओळखले जाणारे आकाश गोंदवले सर आपल्या मंचावरती बोलवले गेलेले आहेत. सो 0 to hero अशी ही यांची जर्नी आहे आणि ही जर्नी मला खात्रीशीर असं वाटतं की खूप लोकांना इन्स्पायर करू शकते. स्वतः आकाश गोंदवले सर माझे फायनान्शियल कोच आहेत. त्यांच्या सानिध्य लाभल्यानंतर माझ्या आयुष्यात सुद्धा फायनान्शियल फ्रीडम लाभायला मला मदत झाली आणि असं हे भारी व्यक्तिमत्व आज तुम्हा सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे. चला तर अशा व्यक्तिमत्वाचं आज आपण स्वागत करूयात. सो आकाश गोंदवले सर, तुमचं स्वागत आहे आजच्या या मंचावरती. धन्यवाद विष्णू सर, तुम्ही इथं मला बोलवलंत, खूप खूप धन्यवाद. आणि ही काही जे काही तुम्ही स्टोरी सांगायला सुरुवात केली आहे त्याच्यापेक्षा आपण जास्त फायनान्सवरती बोलूयात किंवा तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याच्यावरती. पहिलं तर मी सांगेन तुमचं थोडक्यात बॅकग्राऊंड, म्हणजे तुमच्याबद्दल तुमची स्वतःची ओळख करून द्या आणि मग त्यानंतर एक एक प्रश्न मी तुमच्यासमोर मांडत जाईन. माझं जर लहानपणाचा विचार केला तर माझं आई वडील, आम्ही बीड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे, बेलखंडी पाटोदा नाव आहे. तसं डोंगरांनी वेढलेलं आहे. तसं पाहता तिकडं दुष्काळी भाग जास्त आहे. ठीक आहे, तर दुष्काळी भाग असल्यामुळं आमच्या भागातल्या लोकांना ऊसतोड कामगार बनण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग ते तिथून ती सुरुवात होते. माझं गावाकडं काही शिक्षण होतं, काही मी पुण्यात शिकतो असं ते आहे. आणि माझ्या म्हणजे वडिलांनी खूप सारं कर्ज झाल्यामुळं संन्यास घेतला. म्हणजे मी ज्यावेळी 10वीला होतो, बहीण 6वीला होती आणि भाऊ 1लीला होता. वडील लास्ट इयर 2023ला सप्टेंबरमध्ये गेले, तेव्हा ते संन्यासी म्हणून गेले. त्यांनी परत गृहस्थाश्रम ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये त्यांनी एंट्री केली नाही. आमची परिस्थिती त्याच्यानंतर बदलली, पण ते परत कधीच आले नाहीत. आता याच्यामध्ये मग मी असं म्हणतो की माझी करिअरची सुरुवात पुण्यामधून 2002 पासून होते, ज्यावेळी माझ्या खिशात 20 रुपये होते, माझ्या डोक्यावरती छप्पर नव्हतं आणि तिथून मी सुरुवात करतो. आता मी स्टोरी सांगताना असं वाटतं की मी फार स्ट्रगल केलेत, फार काही लई मेहनत केली आहे, पण तसं जास्त मला वाटत नाही. मला असं वाटतं की ते सगळं ओघाने होत गेलं. मी फक्त माझ्यासमोर काहीतरी उद्दिष्ट ठेवलं होतं. पहिलं उद्दिष्ट मी हे ठेवलं होतं की मला ही गरिबीचं जीवन नको आहे, किंवा लोक येतात, कोणी येतं शिव्या घालतं, कोणी काहीही बोलून जातं, ते नको होतं. आणि मी उद्दिष्ट ठेवलं होतं की मला श्रीमंत व्हायचं आहे. मग त्या श्रीमंतीच्या जर्नीमध्ये मला कोणी सांगितलं की बुवा तुला जर इंग्लिश आलं तर तुला BPOला नोकरी मिळेल. मग कॉल सेंटरमध्ये 10,000 पगार मिळतो. याच्यासाठी मी स्पोकन इंग्लिशचा क्लास शोधायला गेलो आणि तिथं आयुष्याला खरा टर्निंग पॉईंट मिळाला की तो स्पोकन इंग्लिशचा क्लास MTC मेमरी ट्रेनिंग सेंटर, तेजगान फाउंडेशन, हॅपी थॉट्स फार मोठी इन्स्टिट्यूट आहे. तिथे ते 1200 रुपये फी, तेही कुठून तरी आणले होते, 10% वगैरे आणले होते आणि ते भरले होते. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात कुशल निर्णयापैकी हा निर्णय. मग तिथे सर श्री तेज पारखीजी मिळाले आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की जर तुम्ही वाचाल तर वाचाल, तुम्हाला पुस्तकं वाचायला लागतील. मग काय वाचायचं, तर मग श्रीमंत व्हायचं, मग त्या रिलेटेड काय मिळू शकतं. मग तिकडे मनी कोर्स होता.
मग कुठं सबकॉन्शियस माइंडवरती कोर्सेस होते. मग जोसेफ मर्फी असेल, हे असेल, मग ते तिथे एकदा अटॅच झालो तर ते सोडलंच नाही. आणि मग फायनान्स जीवनामध्ये यायला सुरुवात झाली की बाबा मग शेअर मार्केट पण शिकायला पाहिजे जर मोठं व्हायचं तर. कोणीतरी सांगितलं म्युच्युअल फंड पण असतंय, कोणीतरी सांगितलं बॉन्ड डिबेंचर पण असतंय. मग जे शब्द कानावर पडतील ना त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची, जिथून मिळेल तिथून, जशी मिळेल तशी. अशी ती जर्नी सुरू झाली. आणि मग त्यातनं कुठेतरी ती आयडिया यायला सुरुवात झाली की नाही हे शेअर मार्केट असं असतंय, म्युच्युअल फंड असं असतंय. मग स्वतः गुंतवणूक करायला सुरुवात केली. आता ही स्टोरी सांगत असताना मी हमेशा सांगतो की माझ्यावरती खूप सारं जरी आमच्यावरती कर्ज होतं तरी मी डायरेक्ट बॉरोवर नव्हतो. माय फादर वॉज द बॉरोवर आणि मी त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून ते फेडायला होतो. मला ते डायरेक्ट फेस करावं नाही लागलं कधी. स्टोरीमध्ये असं वाटतं की लईच काही केलेलं आहे, पण नाही. गोल समोर असेल ना त्याच्या रिलेटेड लोक, माणसं, ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणतो, तसे लोक आली, तशा घटना घडल्या आणि हे घडत गेलं. मी आज जेव्हा मागवळून पाहतो तेव्हा मी जर म्हटलं मी एक ट्रेनर बनेल किंवा कॅमेरासमोर बोलेल कधी, इट वॉज इम्पॉसिबल. मी शाळेत सुद्धा कधी म्हणजे भाषण केलेलं नाहीये. सो मला एवढंच म्हणायचं, तुमच्याकडे गोल असेल ना आणि खरंच तुमची मनापासून काय म्हणतात बर्निंग डिझायर असेल आणि ते तुमच्या डोळ्यासमोर कायमच असेल ना, मग तशा तुम्ही 7 स्टेप ऑफ सक्सेस मी मध्ये एक व्हिडिओ बनवला होता किंवा तुम्ही लगेच काय करता, तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये ते येतं, मग तुमच्या हॅबिटमध्ये येतं, मग तुमच्या स्किल डेव्हलप होतात, मग तुमचं बिलीफ येतं, व्हॅल्यूमध्ये येतं, त्याच्यानंतर तुमची आयडेंटिटी बनते आणि पर्पज साध्य होतो. किंवा उलटी पण जर्नी, पर्पजवरनं तुम्ही आयडेंटिटीमध्ये आणा, व्हॅल्यूमध्ये आणा, व्हॅल्यूमधनं बिलीफमध्ये, असं पण होऊ शकतं. सो मित्रांनो, मला तर असं वाटतं की स्ट्रगल बिगल काही नाहीये, ही सगळी जर्नी आहे ना माझ्याबरोबर घडली आहे. थोडंफार केलेलं असेल पण तेवढं महत्व द्यावं एवढं नाहीये. नाही, निश्चित ही जर्नी आपण जाणून घेणार आहोत, पण त्याच्या आधी मला पुन्हा सुरुवातीकडे जायचं आहे. कारण जेव्हा जसं जे माझ्या माहितीत आहे त्याप्रमाणे की आईवडील ऊसतोड कामगार असल्यामुळे जिकडे कुठे त्यांचं स्थान असेल तिकडे तुम्हाला ट्रान्सफर व्हावं लागायचं. आईवडिलांसोबत फरफट झाली, फायनान्शियल इश्यूज होते, वडिलांचे काही इश्यूज होते, भाऊ बहीण असा मोठा पसारा होता आणि आर्थिकदृष्ट्या एक कमकुवत परिस्थिती अशी होती. आता नॉर्मली खेडेगावात न असताना अशा प्रकारे आर्थिकता असल्यानंतर बरेचदा शिकण्याचा उद्देश किंवा शिकावं असं बरेचदा वाटत नाही, कारण आपल्या समोर जे वाढलेलं आहे पहिल्यांदा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लोक मागे लागतात. बरोबर. आजूबाजूचे विद्यार्थी जे मुलं आहेत त्यांच्याप्रमाणेच आपण पण वागावं असं वाटतं, किंवा इंग्रजीची एक भीती विशेषतः खेडेगावात नसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असतं. मग सुरुवातीच्या काळात जेव्हा एज्युकेशन घेत होता त्यावेळेला परिस्थिती काय होती, म्हणजे शाळेत अभ्यासात कसे होता आणि त्यावेळेला इंग्रजी बद्दल काय मतं होती आणि शिक्षणाबद्दल काय मत होतं, याच्याबद्दल थोडक्यात. पहिले तर आई वडीलच अशिक्षित, आजूबाजूची लोकही शिक्षित नाही आहेत. म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण असतं आणि त्याच्यानंतर काय शिक्षण असतं याच्याबद्दल काही कल्पना नव्हती. राहिला प्रश्न इंग्लिशचा, तर आहे ना मला हायेस्ट मार्क कधीतरी एकदा 41 पडलेले आहेत इंग्लिशमध्ये. 100 पैकी कसे पडले मला माहीत नाही. बरं, मी त्याच्यानंतर स्पोकन इंग्लिश केलं असं मी सांगितलं. त्यांनी खूप छान शिकवलं बरं का. मला अजूनही इंग्लिश येत नाही. मी हमेशा असं म्हणतो की मी एवढा क्रिएटिव्ह आहे की एकाच शब्दाची स्पेलिंग मी दरवेळेला नवीन लिहू शकतो. इन शॉर्ट मला ते येत नाही, ते आजही येत नाही. पण आता काय झालं की फायनान्शियल एज्युकेशनच त्याच्यात होतं, इंग्लिशमध्ये होतं. इथे एक गोष्ट फक्त विचारेन, यशाचा आणि इंग्रजीचा तसा काही संबंध नाही? काहीच नाही. दूर पण मी स्टॉक मार्केटमध्ये आहे ना दर बुधवारी लाईव्ह असतो सकाळी 10:30 वाजता. तर तिकडे लोक स्टॉकची नावं लिहितात चॅट बॉक्समध्ये, मला ती नावं वाचता येत नाहीत. मग मी ती कॉपी करतो आणि ते जे काही वेबसाईट आहे त्याच्यावरती टाकतो. मग त्याचे डिटेल येतात, जे काही बॅलन्स शीट असेल वडेवर जे काही रेकॉर्ड डेटा आहे तो येतो आणि तो बघून मला कळते की हा स्टॉक वरती जाणार का खाली जाणार. पण मला त्या स्टॉकचं नाव बऱ्याच वेळा प्रोनाऊन्स करता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला होता की 10वी नंतर शिक्षण आहे, मी 10वी नंतर शाळा सोडली. माझं 10वी 1997 झालं. शाळा सोडल्यानंतर मग काय करायचं, तर ऊसतोडणी नाही करायची तर मग काहीतरी करायला लागेल. मग टेलर काम सुरू केलं. मग टेलर काम शिकलो. टेलर काम शिकल्यानंतर शिक्षणाकडे तशी काही रुची नव्हती किंवा मला लई काही शिकायचं असं काही विषयच नव्हता, सोडलंच होतं. पण सोडल्यानंतर साधारणपणे 97 ते 2002 असा कालखंड मी असं म्हणतो की अल्लडपणात गेला. काही एवढं विशेष काही कळत नव्हतं. किंवा त्यावेळेस पण मला टार्गेट होतं की माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं.
तर तो आमच्या गावाकडं एक विषय होता की मुलगी 15-16 वर्षाची झाली की ते लग्न करावंच लागत होतं, म्हणजे आमच्या काळात तरी होत होते. आणि वडील नसल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावरती होती. त्या काळात मात्र ते एक काम मी माझ्या आयुष्यातलं केलं की बहिणीचं लग्न केलं. आणि त्याच्यासाठी तिथं मी स्ट्रगल केला, मी असं म्हणेन की ते जे पैसे लागले मला, त्या काळात 1,00,000-1.5 लाख रुपये लागले असतील, तर ते 1,00,000-1.5 लाख रुपये इट वॉज ह्यूज मनी फॉर माय सेल्फ की ते कलेक्ट करणं. आमच्याकडं हुंडा विंडा पद्धत असायची, तो फुलफिल करणं, इट वॉज क्वाईट चॅलेंजिंग. म्हणजे तो चॅलेंज आयुष्यातला फेस केला असं म्हणेल मी. आणि पुढं शिक्षणाचं म्हणाल तर मी जेव्हा तेजगान फाउंडेशनमध्ये पोचलो आणि मग तिथं ते श्री तेज पारगीजी असतील, अजून सुनील मिरचंदानी होते, ज्यांचं फार मोठं मी म्हणतो कॉन्ट्रीब्युशन माझ्या लाईफमध्ये. तर या लोकांमुळे पुस्तकं वाचली पाहिजेत, शिकलं पाहिजे असं ते समोर आलं. मग मी एक्स्टर्नल 12वी केली, त्यानंतर एक्स्टर्नल मी पुणे विद्यापीठातून इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे. बरं, शाळेत कॉलेजमध्ये कधी गेलो नाही, कॉलेज लाईफ जगताच आलेलं नाही आहे. सो शिक्षणाबद्दल आमच्याकडं तरी उदासीनताच आहे. माझ्या खानदानात मला असं वाटेल की म्हणेल मी की आत्ता झालेले शिकलेत पोरं, पण आम्ही म्हणजे बेस्ट असेल, म्हणजे सगळ्यात जास्त शिक्षण म्हणजे आमचं असं असू शकेल. ओके. आता इथंपर्यंतचा प्रवास आला. असं म्हटलं जाते की ठेच लागल्यानंतर डोळे उघडतात. पैशांबद्दलची अशी कोणती ठेच लागली आणि ज्यामुळे तळमळ चालू झाली की मला आयुष्यात श्रीमंत व्हायचं आहे किंवा मला पैसे कमवायचे, मग तो अप्रोच कसा बदलला? कसं आहे ना, पहिल्यापासूनच आपल्याकडं नाही की आपण ते करू शकत नाही किंवा हे अफोर्ड नाही, म्हणजे काहीच आपल्याकडं, म्हणजे त्या काळात TV असायचं, कोणाच्या तरी घरी असायचं, तर आपल्याकडे नाही. मग का नाही आहे, तर बुवा आपली परिस्थिती नाही आहे. मग त्यांच्याकडे का TV आहे, तर त्यांच्याकडे नोकरी आहे किंवा वडेवर बाहेर काम करतात, असं काहीतरी सांगितलं जायचं. मग नोकरी असेल आणि त्यातल्या सरकारी नोकरी असेल तरच TV असू शकतो, गाडी असू शकतो, सायकल असू शकते, हे बिंबवण्यात आलं होतं. आता बाहेर पडल्यानंतर आम्ही झालो टेलर. आमच्या डोक्यात पण हेच होतं की यार सरकारी नोकरी तर आपल्याकडे नाही, म्हणजे हे सगळं आपल्याकडे असू शकत नाही. पण जेव्हा लोक शिव्या द्यायचे ना घरी येऊन, तुमच्याकडे पैसे, आणि मग ते मला विष्णू सर, तुम्ही विश्वास नाही ठेवला, नातेवाईकात कोणी इज्जत देत नव्हतं, आम्हाला कुठेच इज्जत नव्हती. म्हणजे मी आज सांगेल की मी कधीच कोणाच्या लग्नाला नाही गेलो, चुलत भावाच्या लग्नाला नाही गेलो, चुलत बहिणीच्या नाही, मावस भावाच्या नाही, मावस बहिणीच्या नाही, मी कोणाच्या लग्नाला गेलो, कारण तिथं जाऊन कोणी रिस्पेक्ट करतच नव्हतं, उलट 4 शब्द ऐकायलाच लागायचे त्यांचे. सो मी कुठलाही फंक्शन कधीही अटेंड केलेलं नाही म्हणजे त्या काळात. मग हे जे शिव्या खात होतं किंवा हे जे वातावरण होतं किंवा आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच जर विचार केला तर असं ती परिस्थिती होती. आणि मग कुठेतरी वाटायचं यार, जर आपल्याकडे पैसे नाहीत तर आपल्याला कुत्र्याची पण इज्जत नाही आहे. सो आपल्याकडे पैसे पाहिजेत, आणि आपल्याकडे पैसे पाहिजेत तर मग कसे येतील? मग विचार तर काय पण यायचे, चांगला मार्ग, वाईट मार्ग, काय 2 नंबर करून करता येईल का, हा पण विचार होता. असं नाही की लईच इमानदारीने काय करायचं असं काय विचार होता, पण 2 नंबरही सापडलं नाही त्या काळात. आणि तुम्ही 15-16 वर्षाच्या असता तेव्हा तुमच्यावरती ट्रस्ट काय 2 नंबरवालाही करत नाही, 1 नंबरवालाही करत नाही. दोन्ही मार्ग मी म्हणेल की पैसे कमवण्याचे टफच आहेत, इझी कोणता नाही आहे. मग मी म्हणेल की इमानदारीचा मार्ग मला जर कुणी दिलाय तर सरचिटणीस दिलाय, असं मी म्हणेल की त्यांनी मला नैतिकतेने वागायला शिकवलं की कधी कोणाचा 1 रुपया बुडवायचा नाही, कधी कोणाची हळहळ तळतळ घ्यायची नाही. तुमचे जर पैसे बुडत असतील तर 2-3 वेळा रिस्पेक्टफुली मागायचे, सोडून द्यायचे. निसर्ग तुमचं कधी बुडू देत नाही, ते मल्टिप्लाय करून देतो. म्हणजे ते सगळ्या गोष्टी बिलीफ बनला. मग आज बिलकुल हा विषय येत नाही. मी फक्त माझ्या अजाणतेपणीच जर कोणाचा 1 रुपया बुडवला असेल तर मला माहीत आहे, आणि मी कोणाचे 1 रुपया ठेवलाय असं मला नाही आठवत. चुकून काय झालं असेल त्याच्याबद्दल नाही सांगू शकत. ओके. म्हणजे इथे खरं तर पैशांबद्दलचं महत्त्व क्रिएट झालं आणि त्यानंतर मग फायनान्स या सेक्टरकडे वळालं. तर फायनान्स हाच विषय का निवडलात, किंवा हा निवडल्यानंतर त्यातला प्रोग्रेस कसा झाला याबद्दल थोडं जाणून घ्यायचं. व्हेरी गुड. मी परत एकदा सांगतो, मी काही निवडलेलं नाही आहे. मी असं म्हणतो कधी कधी की निसर्गाने मला निवडलं याच्यासाठी, बिकॉज असं काही टार्गेट नव्हतं समोर किंवा कुणी गाईड करायला पण नव्हतं की हे जाऊन शिकायचं किंवा हे जाऊन करायचं आहे. जसं की सरशीने सांगितलं वाचायला लागेल, मग मला श्रीमंत व्हायचं होतं. मला कोणीतरी सांगितलं तुला जर पैसे कमवायचे ना तर रॉबर्ट कियोसाकी नावाच्या व्यक्तीचं पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड, तर तुम्ही ते वाच. मग ते पुस्तक वाचताना मग ते वाचलं ते की रॉबर्ट कियोसाकीने ॲसेट लायबिलिटीची डेफिनेशन अप्रतिम केलेली आहे.
आणि मग त्या पुस्तकातला मंत्र होता 4 ग्रीन हाऊस 1 रेड हॉटेल. मग ते वाचलं. ॲसेट काय असते हे कळायला सुरुवात झाली. बरं, ॲसेट बनवायला गेलं तर बनवता कुठे येते आहे, फक्त नॉलेजच झालंय. मग कोणीतरी सांगितलं सबकॉन्शियस माइंड, मग थिंक अँड ग्रो रिच नेपोलियन हिल वाचलं, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड जोसेफ मर्फिननं वाचलं, रॉबिन शर्माचं पुस्तक येतं द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, जॉय विटलचं पुस्तक येतं द स्पिरिच्युअल मार्केटिंग. जे काही भेटेल, रिचेस्ट मॅन इन बेबीलॉन, म्हणजे अशी जी पुस्तकं येत गेली. आणि पुस्तकांबरोबर मग आता मला रॉबर्ट किंवा तर सांगितलं रिअल इस्टेटशिवाय दुसरं काही करायचं नाही. ॲक्च्युली ती पुस्तकच बेस करतं रिअल इस्टेटवरती. कोणतं? रिच डॅड पुअर डॅड. कन्सेप्ट क्लिअर होतं तर रिच डॅड पुअर डॅड. रिच डॅड त्याला ते मल्टिपल अर्निंग सोर्सिंग आणि ते रिअल इस्टेटवरतीच जास्त बोलतं. मग मला कोणीतरी शेअर मार्केट सांगितलं. मग पुणे स्टॉक एक्सचेंजला, लक्ष्मी रोडला आहे पुणे स्टॉक एक्सचेंज. मग तिकडे गेलो, जाऊन बसलो. मग तिथं ते डेमो झाला. मग ते म्हटले फंडामेंटल असते, टेक्निकल असते, काय काय असतंय, 3,000 रुपये फी लागते. माझ्याकडे टोटल 3,000 रुपये होते बँकेत सगळीकडे मिळून. सो माझ्यावर 2 अजून लोक होती, म्हणजे मित्र होते माझे. सो मी त्यांना म्हटलं की करूयात आपण ॲडमिशन. ते म्हणले काही नसतंय खरं. आणि त्यांनी पण तेवढं कॉन्फिडन्सली नाही डिलिव्हर, कमवता येऊ शकतात, नाही येऊ शकतात, असं पण त्यांचं म्हणणं होतं. यांचं म्हणणं होतं की पैसे घालवशील. माहीत नाही का हा विचार डोक्यात आला. काय विचार डोक्यात आला की हे 3,000 रुपये मला पाहिजे तसं जीवन जगायला अलाउड करतायत का, माझ्याकडे आहेत आता. म्हणजे आजही मन मारतोच आहे ना. बरोबर. 3,000 रुपये सॅक्रिफाईसच करतो. नाही, 3,000 गेले असल्याने मला लय भारी जीवन जगता येत नाहीये. बरं, हे 3,000 रुपये नसतील तरी असंच जीवन आहे, असतील तरी असंच जीवन आहे. पण हे 3,000 दिल्यानंतर जर मला शेअर मार्केट खर्च करता आलं तर पॉसिबल. हा विचार आला. मी आज पण म्हणेल की हा आणला नाही, मी एफर्ट नाही घेतले. हा विचार आला की बघूयात ना 3,000 रुपये देऊन येते काय. कोर्स केला, 4 हात वरनच गेला डोक्याच्या. एक्सपेरिमेंट केला. पण त्याच्यात गोडी निर्माण व्हायला सुरुवात झाली. दॅट इज द सिक्रेट. की नाही यार, मग हे लोक करतात, मग कसं काय, असं एक स्टेप पुढे जात गेलो. मग कोणीतरी सांगितलं जर शेअर मार्केट नाही जमलं तर म्युच्युअल फंड चांगलं असतं. तिकडे पण शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, मग तिकडे फंड मॅनेजर असतात, मग हे असतं ते असतं. त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. मी माझ्या आयुष्यात TV नाही घेतला पहिला. मी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिलं कम्प्युटर घेतलं आणि इंटरनेट घेतलं. माझ्या टेलरच्या दुकानामध्ये मी टेलरिंग करताना स्टॉक मार्केट किंवा ते जे गोष्टी आहेत त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी घेतलं होतं. कम्प्युटरवरती मोठं कम्प्युटरचा बॉक्स होता तो, आणि तो घेऊन मी बसलो. काय असतं ना, गोल समोर परफेक्ट होतं की मला फायनान्शियल फ्री व्हायचं. आणि मी ते कुठेतरी ऐकलं होतं की जे तुमच्या समोर दिसेल ते तुमच्या आयुष्यात रिफ्लेक्ट होईल, येईल. मग मी आहे ना, पैशाचा पाऊस पडणारा माणूस आहे ना, माझ्या ऑफिसमध्ये लावला होता. म्हणजे ऑफिस नव्हतं, दुकानात लावला होता. माझ्या प्रत्येक ठिकाणी असायचं तो पैशाचा पाऊस पडतो. आणि मग तो पैशाचा पाऊस माझ्यावर पडला पाहिजे. मग मी काय करतो त्यासाठी. मग ते काहीतरी इकॉनॉमिक्स बद्दल वाच, ह्याच्याबद्दल वाच, मग ते असं होत गेलं. बरं, याच्यात वन्स अगेन मी ठासून सांगतो की याच्यात मी म्हणेल स्ट्रगल काहीच नव्हतं. बिकॉज आहे ना, ते ऑटोमॅटिक होत होतं. मी एखादा प्रश्न आडला तर त्याचं प्रश्नाचं उत्तर घेऊन माणूस यायचा, कोणीतरी परिस्थिती यायची, नाही तर काहीतरी व्हायचं आणि त्याचं उत्तर मिळून जायचं. मग हे मॅनिफेस्ट केलं असं म्हणता येईल? सांगता येत नाही, पण खऱ्या अर्थानं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणतो. तुम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या की तसे पिक्चर्स लावले, वातावरण क्रिएट केलं, तसं कम्प्युटर आणून ठेवला. कितपत येतंय, त्यातले शब्द किती डोक्यात शिरतायत हा भाग नंतरचा, पण ते आणून ठेवलं, एक पाऊल पुढे टाकलं. असं म्हणतात की तुम्ही एक पाऊल पुढे आलात तर निसर्ग किंवा नेचर तुमच्यासाठी 10 पाऊल पुढे आलेलं असतं. बरोबर. सो तुमच्या बाबतीत असंच झालं म्हणू शकतो. पण जे मिळालं ना त्याला सोडलं नाही. अपयश खूप आलं. स्टॉक मार्केटमध्ये कोणीतरी काहीतरी शिकवतो. बरं, पहिले जिथं स्टॉक मार्केट शिकवलं ना, तिथं त्यांनी सट्टाच शिकवला. म्हणजे फ्युचर ऑप्शन शिकवलं किंवा इंट्राडे शिकवलं. तर ते शिकवणाराचा दृष्टिकोन होता ना, तो इन्व्हेस्टिंग कधी नव्हता. ओके. त्याचा दृष्टिकोनच काय होता की स्पॅक्युलेशन, रातोरात श्रीमंती, असं काहीतरी फीड केलं. आणि दॅट वॉज व्हेरी रॉंग. हे काही लोकांना जमतं, पण ते रिअर लोक आहेत. सेबीचा रिपोर्ट सांगतो 93% पीपल आर लुझिंग मनी इन इंट्राडे अँड फ्युचर ऑप्शन. बरं, तिथं चांगला झटका बसला. तिथे त्यावेळेला शिकलात आणि त्यावेळेला पैसे गेले असं काही झालं? हो. सुरुवातीचा
कारण बरेचदा आता तुम्हाला इन्स्पायर होऊन तुमचे लेक्चर्स ऐकून सुद्धा अनेक लोक शेअर मार्केट करतात. शेअर मार्केट केल्यानंतर सगळेच कमवत नाहीत, लगेच इंट्राडेला जातात किंवा काहीतरी करतात, मोठा लॉस करतात. अनेक केसेस आपण पाहिलेले आहेत तशा. तुमच्या बाबतीत हा कोर्स केला आणि तुमच्या बाबतीत काय झालं, तुमची स्टोरी सांगा. सर मी आहे ना आत्तापर्यंत कमीत कमी स्टॉक मार्केट ह्या विषयावरती 30 लाखाची ट्रेनिंग केलं असतील. याच्याकडनं शिकलो, त्यांनी काहीतरी वेगळं सांगितलं, ते ट्राय केलं, तिथं अपयश, त्याच्यानंतर दुसरा शिकलो, तिसरा शिकलो, चौथा शिकलो, आणि मग नंतर असं लक्षात आलं की हे कुठंतरी सेम काइंड ऑफ आहे. आणि वॉरन बफेचं नाव ऐकतोय मी, अजून कोणाचं तरी नाव ऐकतोय. मग इंटेलिजंट इन्व्हेस्टर नावाचं पुस्तक आहे बेंजामिन ग्रॅमचं, जरा त्याचे रेफरन्सेस घेतले, अजून काही गोष्टींचे रेफरन्सेस घेतले, आणि समहाऊ इन्व्हेस्टिंग पहिलं शिकलं पाहिजे किंवा तुम्हाला कळलं पाहिजे कंपनीचं फंडामेंटल काय, कंपनी नक्की काय करते, किती पर्सेंटनी ग्रो करते, कंपनीचं मॅनेजमेंट काय, कंपनीचं प्रॉफिट मार्जिन, ऑपरेटिंग प्रॉफिट काय असतं, बरेचसे रेशो असतात. मग हे तुम्हाला कळतं का, आणि जर ते कळलं तर तुम्ही लॉंग टर्मचं एखादी कंपनी चांगली ॲक्वायर करू शकता. आता इथं जेव्हा इंट्राडे होतो तिथं फक्त चार्टच असतो, फंडामेंटल्स काही नाही, काही नाही. मग ते ऑप्टिमिझम आणि पॅसिमिझमचा खेळ आहे. कंपनी किती चांगली असली तरी आज कोणाला तरी गरज आहे पैशाची म्हणून विकतोय मोठा माणूस, एक्झाम्पल आहे, तर किती कंपनी चांगली असेल स्टॉक खाली पडणारच आहे. सो इंट्राडे सोडून दिला विषय. पण याच्यामध्ये एवढं नक्की मी केलं, मी कधी कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट नाही केली. मी जे अर्न केलं तेच केलं. त्याच्यामुळे मला कधी ते हे नाही झालं की बुवा मोठं कर्ज केलंय, ओव्हर कॉन्फिडन्स झालोय, असं कधीच नाही झालं. मी आज पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही. आणि मी हमेशा एक वाक्य लोकांकडनं ऐकतो की यू शुड थिंक पॉझिटिव्ह. तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे. किंवा लोक म्हणतात की निगेटिव्ह थिंकिंग तुम्हाला माणसाला अपयशी करतं. माझं असं मत आहे की निगेटिव्ह थिंकिंग जर माणसाला अपयशी करत असेल तर निसर्गाने दिलंच नसतं. निगेटिव्ह थिंकिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, सक्सेससाठी खूप महत्वाचं आहे. बघा, मी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो आजच्या तारखेला, तेव्हा सुद्धा मला भीती वाटते की हा स्टॉक पडणार तर नाही, माझे पैसे बुडणार तर नाही. बरोबर. मग मला ही भीती वाटते, मला हा निगेटिव्ह विचार येतो, म्हणून मी प्रोज म्हणजे काय म्हणता येईल की कंपनीचे पॉझिटिव्ह साईड्स किती जास्त आहेत ते चेक करतो. मी प्रिकॉशन घेतो की बुवा जर वाईटच व्हायचं तर कसं कसं नाही होणार आणि कसं कसं होणार याचाही विचार करतो. जिथं वाटतं की नाही बाबा एवढे प्रोज नाही आहेत किंवा एवढे चांगले साईड नाही आहेत तिथं मी नाही इन्व्हेस्टमेंट करत, भले तो स्टॉक 4 पट होईल, मला त्याशी काही घेणं देणं नाही. मी हमेशा म्हणतो रोडवरती चाललो ना आपण पॉझिटिव्ह थिंकिंग केली, काय 200च्या स्पीडनी गाडी चालवणार, अपघात नाही होणार, असं पॉझिटिव्ह थिंकिंग नसतंय. बरोबर. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय किंवा निगेटिव्ह थिंकिंग आपल्या बेटरमेंटसाठी, मी असं म्हणेल, तुम्हाला प्रिकॉशन घेण्यासाठी येतं. थोडक्यात कारला दिलेला ब्रेक म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग. हा, कारण ब्रेक नसेल तर गाडी पळवू नाही शकत. एक्झॅक्टली. आणि मी एक इंटरव्ह्यू ऐकला होता इस्रोच्या शास्त्रज्ञाचा, त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांना प्रश्न विचारला होता की बघ तुम्ही मंगळयान पाठवलं आणि एवढ्या कमी बजेटमध्ये पाठवलं, हॉलिवूडची फिल्म एवढ्या बजेटमध्ये बनते किंवा याच्यापेक्षा जास्त बजेट लागतं, तुम्ही मंगळयान एवढं सक्सेसफुली पाठवलं, तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार केला असेल. त्यांचं उत्तर होतं की आम्ही जेवढा पॉझिटिव्ह विचार केला त्याच्या 1000 पट आम्ही निगेटिव्ह विचार केला की कसं कसं हे यान फेल होऊ शकतं आणि त्याचे प्रिकॉशन्स घेतले. आम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार केला असतं, ते प्रिकॉशन्स घेतले नसते आणि ही सफलता आम्हाला मिळाली नसती. सेम थिंग मी म्हणेल की तुम्ही जेव्हा कुठे गुंतवणूक करताना पहिला विचार करा, हे तर बुडू शकतं का, बुडू शकतं तर का, आणि बुडू नाही शकत तर का. बरोबर. म्हणजे काय काय रिझन आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय बुडेल आणि काय काय रिझन आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय इथं नाही बुडणार. आणि जर नाही बुडणार याचं जर वेटेज जास्त असेल तरच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. दुसरं, ॲसेट ॲलोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. तुम्हाला किती कन्व्हिक्शन असेल कुठल्याही गोष्टीमध्ये तरी तुम्ही 100%, मी तर 50% पण नाही टाकले पाहिजे. 10% म्हणजे स्टॉक मार्केटचा विचार केला तर माझं हायेस्ट ॲलोकेशन आजपर्यंत 8% जास्त नाही इन्व्हेस्टिंगला, कोणत्याही स्टॉकमध्ये लेस दॅन 8%. डायव्हर्सिफाईड किंवा डिस्ट्रीब्यूट केलं गेलं करायलाच पाहिजे, पर्यायच नाही. ऍक्च्युली हे सगळे लर्निंग आहेत. बरोबर. म्हणजे 30 लाखाचं ट्रेनिंग घेतलं, ट्रेनिंगमधून या गोष्टी शिकायला मिळाल्या. पण असा काही अनुभव या ह्याच्यात की जिथे काही दिवस असं म्हणजे स्ट्रेस आला असेल, यार एवढे पैसे लूज केले मी, एवढं घालवलं, तर ते निगेटिव्ह केसेस जरा ऐकायला मजा येते. मी सुरुवात केली 2002 साली. ओके. इन्व्हेस्टिंग करायचं, कोणाच तरी ऐकायचं, घेऊन ठेवायचं, असं ते सगळा प्रकार होता.
माझं नशीब असं चांगलं होतं की त्याच पिरियडमध्ये मी SIP पण सुरू केली होती. ॲक्च्युली SIP सुरू केली होती आणि त्याचे चांगले पैसे वाढायला लागले म्हणून स्टॉक मार्केटकडे अटॅक झाला. SIP करत असताना टेलरिंग करून मिळणाऱ्या पैशातनं काही गुंतवणूक करत होता का आणि काही दुसरं? टेलरिंग करायचो, त्याच्याबरोबर माझं मी बरेच उद्योग केलेत. म्हणजे पुण्यात मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी दारोदार भांडी विकली आहेत. मी इथे डांगे चौकामध्ये भाजी मार्केट असतं रविवारचं, तर तिकडं भाजीपाला विकलाय. बरेचसे असे उद्योग. मग त्याच्याबरोबर अजून कुठे जॉब केला? मी हॉटेल कलासागरमध्ये हाऊसकीपिंगला काम केलं, संडास बाथरूम साफ केलं तिथं कासारवाडीला. त्यावेळी काही दिवस टाटा मोटरमध्ये काम केलं काही दिवस. ते गाड्या ढकलायचे, सुमो ढकलायचं काम होतं त्या, आणि ट्रॅकवरनं त्या हल्ल्या तिथे उचलून ठेवायचं म्हणजे आहे ना अशा पोटात गोळे यायचे. तिथला किस्सा असा आहे की आहे ना असं पोटभर जेवायला आदाशीपणा ज्याला म्हणतात. मी एकदा ना टाटा मोटरमध्ये 12 रुपये घ्यायचे. आमचा पगारच असायचा 38 रुपये, त्यातनं 12 रुपये कॅन्टीनचं पैसे घ्यायचे. सॅलरी किती दिवसाची? 38 रुपये. 12 रुपये कॅन्टीनला जायचे. मग कॅन्टीनला ते पण सगळे जेवण झाल्यानंतर आम्हाला ते कॉन्ट्रॅक्टवाल्या पोरांना जेवायला द्यायचे. मग तिथं मी एकदा ना 30 चपात्या घेतले होते. पीपल आर म्हणजे अर्थात 7-8 खाऊ शकलो असेल, 7-8-9, पण कसं ना माणसाला म्हणजे समोर 12 रुपये दिले त्यावेळी 1 रुपयाला वगैरे वडापाव यायचा, 1-1.5-2 रुपयाला, आठवत नाही मला. पण मला 1 रुपयापासून वडापाव मिळतो हे माहीत आहे, आणि 2 रुपयाचं पक्का खूप वेळेला खाल्लेलं आहे. तर तसे पण प्रकार आहेत माझ्या आयुष्यात. मग सांगायला गेलं तर मग ते किती पण होतं. तर अशी बरीचशी कामं केली. माझा स्टॉप कधी झालं होतं हा प्रश्न होता तुमचा, की मी बंद झालो होतं, हँग कधी झालं? हा, मी झालं होतं इन्व्हेस्टिंग करत असताना मला चांगले पैसे मिळायला लागल्यानंतर मग मी इन्व्हेस्टिंगमध्ये मार्केटच बूम करत होतो 2002 ते 2007-08 पर्यंत. 8 जानेवारी 8 मध्ये मार्केट पडलं लेमन ब्रदर क्रायसिसमध्ये. तर तोपर्यंत मी इन्व्हेस्टर्स होतो आणि मला चांगले पैसे मिळत होते. मग कसं असतं की वाढत्या मार्केटमध्ये पैसे बनले, आम्ही ते विड्रॉल पण केले. आम्ही एवढे आम्हाला सल्लागार चांगले लावले होते XYZ की त्यांनी आम्हाला विड्रॉल पण करायला लावले. चांगले पैसे विड्रॉल करून घेतले. मार्केट पडलं. मार्केट पडल्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला होता, एक्स माणूस होता त्यांनी, की मी सांगत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पैसे टावायचे नाही. मग ते मार्केट पडताना कसं पडलं, ती 20-21 हजारांना 16-17 झाला, मग 12-13 झाला, मग 10-12 झाला, आणि मग आमचा काही दम निघत नव्हता आम्हाला. आम्ही 10-12ला पैसे टाकल्यानंतर तो 7 पर्यंत पण गेला, 7-7.5 पर्यंत. म्हणजे कमवलेले पैसे मायनस झाले. मग कोणीतरी सांगितलं यार पडत्या मार्केटमध्ये पैसे कमवतात. मग आम्ही फ्युचर ऑप्शन शिकलो तिथं, आणि फ्युचर ऑप्शन शिकल्यानंतर जेवढं कमवलं होतं तेवढं मी एका वर्षात लूज केलं होतं. आणि लूज केल्यानंतर मी ब्रेक घेतला होता 1 ते 1.5 वर्षाचा. पण डोक्यातनं ते काही जात नव्हतं. निसर्ग ओढतो. म्हणजे मी तर अक्षरशः शपथ घेऊन बाहेर पडलो होतो की परत मी स्टॉक मार्केटमध्ये येणार नाही. आय एम नॉट गोइंग टू डू स्टॉक मार्केट अगेन. शपथ घेऊन गेलो. परत कुठंतरी काहीतरी वाचनात आलं की एक कोर्स आहे काहीतरी, मग परत एक कोर्स केला. पण इथं मात्र माझं पॉझिटिव्ह गोष्ट अशी होती की त्यांनी फ्युचर ऑप्शन किंवा या सगळ्या गोष्टींना जरा फाटा देऊन इन्व्हेस्टिंगची गोष्ट केली होती. ओके. आणि मग थोडीशी मॅच्युरिटी पण आली होती आणि मग ऑनवर्ड मग काही जास्त प्रॉब्लेम नाही आला कधी. पण ब्रेक आहे माझा, मला वाटतं 9 ते 11 असेल. 9 ते 11 2009 ते 11. व्हेरी गुड. 1-1.5 वर्ष असेल. खरं तर हे लर्निंग आहे. कारण बरेचदा ग्रीड आणि फिअर शेअर मार्केट मधलं म्हणतो आपण, ते बऱ्याचशा लोकांना कंट्रोल करता येत नाही. आणि मग आहे नव्हतं जे बरेचदा असं काय होतं, गेलं ना मग आता ते भरून काढू हा कुठे कॉन्फिडन्स येतो, त्याच्यामुळे जास्त जात. आणि मग त्याच्यात जे राहिलेलं आहे थोडंफार किंवा नसेल तर कर्ज काढून दुसऱ्याकडून घेऊन जे केलं जातं तिथे मात्र मग तो रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतात त्याला. रिव्हेंज, बदला. मला हे माझं गेलंय मी परत मिळवणारच, असं काही नसतंय. दुसरी गोष्ट, मी अजून काही चुका केल्या त्याबद्दल सांगू इच्छितो. कारण काय माहिती आहे का, जर ओपनच व्हायचं तर पूर्ण होऊ. रिव्हेंज ट्रेडिंग विषयी आपण बोलतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ना, इंट्राडे फ्युचर ऑप्शनमध्ये इन्स्टंट निर्णय घ्यायला लागतात. आणि एवढे निर्णय घ्यायला लागतात ना की तुम्ही किती रूल बनवा, तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत. तुम्ही रूलच विसरून जाता, पहिली गोष्ट. दुसरं, मी जेव्हा क्लासेस सुरू केले तेव्हा मी पण सेम चूक केली जी चूक मार्केटमध्ये होत होती. काय, मी पण फोकस केला फ्युचर ऑप्शन आणि इंट्राडे. इन्व्हेस्टिंग पण सांगितलं, असं नाही की इन्व्हेस्टिंग नाही सांगितलं, इन्व्हेस्टिंग बेस्ट सांगितलं, पण लोकांनी घेतलं फक्त फ्युचर ऑप्शन आणि इंट्राडे.
मग याच्यामध्ये मी साधारणपणे 4 बॅच केले असतील, 4 ते 5 बॅच केले असतील. आणि मी ऑब्झर्व करायला सुरुवात केली किती लोक पैसे कमवतात. बरं, त्यांनी इन्व्हेस्टिंग सगळंच पार्ट बाजूला ठेवला जो अतिशय महत्त्वाचा होता, आणि बाकीचं जे फ्युचर ऑप्शन होतं, इंट्राडे होतं, ते सगळं घेतलं जे सोपं वाटतं आणि ते केलं. तर माझ्या लक्षात आलं की 4-5% लोक पण पैसे नाही कमवत आहे. किती टक्के? 5% सुद्धा कमवत नाहीत. माझा क्लास केलेली आणि राहिलेले 96% लूज करतायत. मग मी पहिलं तर ना शेअर मार्केटचा क्लास घ्यायचं बंद केलं. अधिकारच नाही मला कोणाला सांगण्याचं, यार एवढे लोक जर लॉस करत असतील तर प्रॉब्लेमच आहे ना. रिझल्ट मिळत नाही तर मग सांगण्यात मतलब नाही. भले मी लय चांगलं सांगितलं पण त्याला रॅशनल निर्णयच घेता येत नाही. रूल पण बनवून दिले, त्याला फॉलोच करता येत नाही. समोरच्याने ते फॉलो केले. शेवटी तुम्ही काय करता त्याच्यावरती रिझल्ट आहे. बरं, जे सांगितलं त्याने तिथनं ते वरती जाणार, खाली जाणार का जाणार. 90% ऑफ टाइम ते तसं घडणार, पण तुम्हाला घरी पैसे नाही घेऊन येतात. हे फ्युचर ऑप्शन किंवा इंट्राडेचा प्रॉब्लेम. बरं, जेव्हा तुम्ही पोझिशन नाही घेणार ना तेव्हा 100% तुम्ही बरोबर असणार, कारण भावना येत नाही. आणि इथं ग्रीड फिअर आला एक कार्यक्रम होतो. सो आय स्टॉप दॅट. करणंही नाही बोला. तर त्याच्यानंतर मी आहे ना, मला वाटतं आता लास्ट बॅच मी 2022ला घेतली होती इन्व्हेस्टिंगवरती. त्यातल्या लोकांनी पैसे कमवले. ओनली इन्व्हेस्टिंग. त्यांना सांगितलंच नाही, फ्युचर ऑप्शन सांगितलं नाही, त्यांना इंट्राडे सांगितलं नाही. आणि ज्यांना येत होतं त्यांना म्हटलं जर तुम्ही केलं, कारण जेव्हा हे मल्टीबॅगर फाइंडर म्हणतो मी तिला, तर ती बॅचचं वैशिष्ट्य काय की तुम्ही फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर स्टॉक घेतला तर तो मल्टीफोल्ड होतो. वर्षात 2 वर्षात चांगला मेजरली स्टॉक 90-80% स्टॉक तरी डबलची पोटेन्शियल ठेवतात. तो कोर्स केल्यानंतर मात्र लोकांनी त्यातल्या टोटल बॅचेस होती 20 लोकांची, बाकीच्यांचा कॉन्फिडन्स नाही, त्यांनी केलंच नाही, पण 5-6 लोकांनी केलं आणि त्यांनी फॅब्युलस रिझल्ट बनवले. देन ती बॅच मी आत्ता सुरू करण्याचा विचार करतोय 2-2.5 वर्षानंतर, की फक्त त्याच्यामध्ये मल्टी बॅगरच असतील. कसे शोधायचे? इन्व्हेस्टिंग असणार, कारण इन्व्हेस्टिंगला तुमचे पैसे जाण्याचे चान्सेस नाही. तुम्ही घेतानाच परतता की कंपनीचं काय पोटेन्शियल आहे, प्राइसमध्ये आहे का. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा घेता, जरी पडला मार्केट तरी सुद्धा तुम्ही फिजिकल शेअर्स ओनर आहात. बरोबर. इथे एक्सपायरी नाहीये किंवा काही नाहीये. बरं, तुम्ही एवढं सगळं रिसर्च करून घेतलंय तर डेफिनेटली आहे की तो जेव्हा मार्केट परत चालू होईल तेव्हा तो वरती जाणार आहे आणि मार्केटपेक्षा जोरात पुढे जाणार. रिकव्हरी पैसे जाण्याचा चान्सच नाही या प्रोग्राममध्ये. सो राईट नाऊ, आणि सेबीचं पण मी हे वाचतोय सर्क्युलर, ज्याच्यामध्ये 93% पीपल आर लुझिंग मनी मध्ये. ते निखिल कामतांशी बोलणं झालं होतं. ते म्हटले की जे 7-8-9 लोक पैसे कमवतात त्यातले पण 1% सोडता, म्हणजे 9-10 लोक जे आहेत, 10 लोक आहेत समजा, त्यातले 9 लोक FD ला पण बीट नाही करत आहेत. हे जे कमवत आहेत ते. सो आय थॉट की जर मला काहीतरी मिळालंय, आणि बरं हे विचारच आहेत. 1 सेकंड, मग मी फक्त तोच जर क्लास केला असता तर मी कदाचित माझ्या मागणे येणारे खूप मोठे स्टॉक मार्केटचे ट्रेनर झालेले आहेत, मी त्यांच्या कदाचित पुढं असतो. पण कदाचित माझ्या ज्यांनी केलंय त्यांनी पैसे नसते कमवले तर मला वाईट वाटलं. इव्हन मला वाईट वाटतं की जे काही 4-5 बॅचेस केल्या होत्या, फार लोक नव्हती, 100-150 लोकच असतील, पण त्यातले पण 5-10 लोकांना पण पैसे कमवता आले का नाही मला माहित नाही. सो आय फील व्हेरी बॅड की नाही, मी ते नव्हतं करायला पाहिजे. आता मात्र आय एम व्हेरी फर्म की मी जे करतोय ते बेस्ट करणार, त्याच्यातनं लोकांना फायदाच होणार. ऑब्व्हियसली लोकांच्या फायद्याचा विचार केला तर डेफिनेटली निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपला फायदा होतो. व्हेरी गुड. मला याच्यात आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे की फायनान्स सेक्टरकडे तुम्ही अट्रॅक्ट झालात किंवा तुम्हाला ती कुठून तरी इन्साईट मिळाल्या, तुम्ही स्टार्ट केलं, बट फायनान्समध्ये स्वतःला फायनान्शियल इंडिपेंडंट बनवणं किंवा चांगले पैसे कमवणं हा विचार किंवा इथंपर्यंतच हे ठीक होतं. ट्रेनिंग ॲज अ ट्रेनर म्हणून तुम्ही ट्रेनिंग सेक्टरमध्ये कसे आलात? खूप छान प्रश्न. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर मला श्रीमंत व्हायचं होतं, याच्यासाठीच हातपाय मारत होतो. बरोबर. माझ्या हे डोक्यात कधीही नव्हतं की मला कोणाला तरी श्रीमंत करायचं, एकदम प्रामाणिकपणे. झाला असा विषय की मी हे सगळं करतो, टेलरिंग माझं चांगलं चाललं होतं सगळं काय. मी एक कंपनी सुरू केली. ती कंपनी होती चिट फंडची कंपनी. म्हणजे मला स्वतःला जेव्हा कॅपिटल लागलं दुकान टाकायला याला त्याला, तेव्हा मला कॅपिटल कोणी देत नव्हतं, मला बँक कर्ज देत नव्हती, पण BC प्रकार होता. बरोबर.
तर भिशी प्रकारातनं मला इझिली काय व्हायचं, भिशी लावायचो मी आणि मला त्याच्यातनं पैसे मिळायचे. जे कॅपिटलची रिक्वायरमेंट होती ती फुलफिल व्हायची. सो मला खूप चांगलं वाटायचं, यार हे बँका तर काय कर्ज देत नाहीत, डॉक्युमेंट मागतात, हे करतात ते करतात. सो इट वॉज क्वाईट डिफिकल्ट. मग मला ते भिशी प्रकारात रुची झाली, तर मला कोणीतरी सांगितलं सरकार मान्य लिलाव भिशा असतं. मी त्या लावायला सुरुवात केली. मग ते अजून बेटर वाटलं आणि मग मला तिथं कळलं की 5% तिकडे कमिशन असते जो चालवतो त्याला. मग मी त्याची सगळी माहिती काढली आणि म्हणलं आपल्याला हे करायचं आहे. मग एकटा तर करू शकत नव्हतो, कारण ते वसुली बिसुली भानगड असते. मग मी काही मित्र जमा केले आणि एसकेअर चिटफंड नावाने मी कंपनी सुरू केली. निसर्ग कसा ओढतो हे पण आहे या स्टोरीमध्ये, आणि कसं आपल्याला सुचतं किंवा कसा आला तो विचार माझ्याकडे. आता मी तर रिच डॅड पुअर डॅड वाचलेलं, हे केलेलं ते केलेलं, बरेचसे उद्योग केलेले. आणि मग ते रजिस्ट्रेशन घेतलं, एसकेअर चिटफंड सुरू केलं. चिटफंड सुरू झाल्यानंतर माझ्याकडे एक व्यक्ती आला, लईच रजरीला गांजलेला होता. आमची 1 लाखाची भिशी होती. आय थिंक ऑप्शन तिचं 40% जायचं. तर त्या व्यक्तीचं असं मत होतं की त्यांनी कुठंतरी 20,000 रुपये 10% काढलेत आणि तो 2,000 रुपये व्याज देतो, असं त्याचं म्हणणं होतं. आणि तुमची जी भिशी आहे इथं 1,600-1,700 रुपये हप्ता येतो महिन्याला, सो तुम्ही ती मला उचलून द्यावी. आणि म्हटलं कशासाठी, तर मग त्यांनी कारण सांगितलं XYZ. जेन्युइन कारण होतं ज्यासाठी त्यांनी पैसे काढले होते, त्याच्याकडे नव्हते. आणि मग त्यावेळी पर्याय नसल्यावर गरजवंताला अक्कल नसते, काही करतो. मग मी आय वॉज द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ दॅट कंपनी, तर मी त्याला मदत करू शकत होतो. आणि मला खूपच जे अशा अडकले ना, मला लई दया त्यांच्यावरती, लई प्रेम. का तर मला कोणी मदत नव्हती केली त्या काळात, मला वाटायचं यार आपण केलं पाहिजे. त्याच्यात खूप बुडलोय, तो विषय वेगळा. मग मी त्याला ती भिशी उचलून दिली. त्याने रेग्युलर हप्ते भरायला सुरुवात केली. सगळं काय ओके झालं. तो त्याच्यानंतर 1.5 वर्षानंतर परत आला. 40 महिन्याची भिशी होती. मग तो 1-1.5 वर्षानंतर परत आला आणि मला म्हटलं, आकाश सर परत एकदा 20,000 रुपये काढले 10%. म्हटलं पहिले जे होते त्याचं काय, पहिले तुला 60 मिळाले ना, 60,000 मिळाले, तुझं 20,000चं कर्ज भेटलं, त्याचं 40चं तू काय केलं. विष्णू, खोटं वाटेल तुम्हाला, त्यांनी मला सांगितलं 30,000चा टीव्ही घेतला. अजून काहीतरी अशा वस्तू घेतल्या. म्हटलं ते विकायला काढल्या आता पैसे, म्हटलं टीव्ही विकायला काढलं तर 5,000 मी घेणार नाही कोण, किंवा वडेवरची काय किंमत. आणि म्हटलं यार मी शॉक्ड. कारण काय कसं असतं की आपण कसा विचार करतो की मला ॲसेट लायबिलिटी माहित आहे, मी पैसे आले तर काय करतो, इन्व्हेस्टमेंट करतो किंवा अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो जिथून मला अजून पैसे येतील. मी असले फालतूगिरी करत नाही. बरोबर. म्हणजे माझ्या घरात टीव्ही, म्हणजे मी आत्ता घर बदललं तोपर्यंत 4 टेबल टीव्ही होता. 2019 पर्यंत माझ्या घरात टीव्ही कसला होता, 4 टेबल. तो पण म्हणजे फार महागातला 4,500चा घेतला होता. काहीच नव्हतं माझ्याकडे, फ्रीज पण नव्हतं, म्हणजे नथिंग. आपण असल्या गोष्टी घेत नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे हा असं कसं काय करू शकतो. याने 40,000 रुपये कुठेतरी एफडीला ठेवायला पाहिजे होते, कुठेतरी इन्व्हेस्ट करायला पाहिजे होते, किंवा इमर्जन्सी फंड बनवून ठेवायला पाहिजे होता. ह्याने असलं काही केलं नाही. त्याला मी पाठवलं काहीतरी XYZ हे करून. पण मग मी ऑब्झर्व करायला सुरुवात केली. मग परत जो भिशी उचलेल ना त्याला 1 महिन्यानी भेटायचं, म्हणजे ते हप्ते भरायला यायचेच लोक. विचारायचं काय केलं ते, पैशांचं तुम्ही काय केलं. रिअरली मला एखाद दुसरा माणूस भेटला ज्यांनी काहीतरी त्याचं चांगलं केलं होतं, ऍसेट घेतली होती, नाहीतर कोणीच नाही. आणि माझ्यावर काही इन्सिडेंट्स पण घडले होते. पण हे पण माझ्या बॅक ऑफ द माइंड घडत होतं. म्हणजे हे मी आज आहे ना, पिक्चरमध्ये ज्या गोष्टी मी कधी सांगितल्याच नाहीत ना त्या गोष्टी आहेत त्या. आणि मग मला ते शॉक होतं. मग मी तिथं श्रीमंतीचा राजमार्ग आर्थिक नियोजन या विषयावरती कार्यक्रम घेण्याचा विचार केला. अजून पण त्याला सपोर्टिव्ह कारणं होती. मी एका ठिकाणी बुडलेलो होतो, मला लोकांकडनं पैसे पण वसूल करायचे होते, ते बिन लायबिलिटीज घेत होते माझे मित्र. असं बरेचसे स्टोरी घडून येताना आपण एकाच अँगलचा विचार करतो, पण अजून 4 अँगल पण असतात. कलेक्टिव्हली एक साथ सगळ्यांचे प्रॉब्लेम समजले आणि मग ते कुठेतरी वाटायला लागलं की यार लोक कशी बुडतायत किंवा कसे लूज करतायत. आणि नाही, मला फक्त ऍसेट अँड लायबिलिटीज सांगायचं होतं रॉबर्ट किंवा सकीलचं. मला काय अक्कल जास्त पाजळायची नव्हती. पण अजून प्रश्न यायला लागले.
मग आता ठीक आहे, तू म्हणतो ना लायब्ररी नाही घ्यायची, पैसे कुठे गुंतवायचे? अबलो भला प्रश्न आहे. मग मला करायला लागलं. मग बाबा मी लोकांची नावं दाखवायला लागलो सुरुवातीला तर, पण लोक काहीतरी तिसरंच द्यायला लागले जे गरजेचंच नव्हतं. देन आय थॉट की आता जर हे सुरू केलंय तर आता मला याच्यातला अजून अभ्यास करणं गरजेचं आहे, आता दुसऱ्यासाठी करणं गरजेचं आहे. ओके. आणि मग ते करत गेलो. कारवा बनता चला गया, मैंने कुछ नहीं किया. पुन्हा इथे आपण जे म्हणतो की देण्याचा हेतू होता, लोकांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते, त्यामुळे शिकवायला चालू केलं. शिकवायला लागल्यानंतर प्रॉब्लेम आले, पुन्हा त्याचं सोल्युशन शोधलं आणि स्टेप बाय स्टेप फायनान्शियल कोच आकाश गोंदावले, वेल्थ कोच. वा, ग्रेट. यानंतर पुढचा प्रश्न आहे की तुम्ही हा लेक्चर्स किंवा ह्या ट्रेनिंग्समध्ये आलात, त्या ट्रेनिंगमध्ये आलात त्यावेळेला तुम्हाला मिळणारं इन्कम, म्हणजे पुन्हा आज एक उद्योजक आहात, पण हे उद्योजकतेचं म्हणजे हे कसं रूपांतर झालं, किंवा तुम्ही इन्व्हेस्टिंग कशा पद्धतीनं केलं, आणि आज तुमचं लाईफ म्हणजे सुरुवातीच्या काळात जसं आता मी जर का उद्या इमिडिएटली इंटरव्ह्यू ऐकतोय आणि इंटरव्ह्यू ऐकून ठरवलं की नाही, जसं तुम्ही सांगितलं पोर्टेबल टीव्ही घरात होता, म्हणजे लायबिलिटी आणि ॲसेट जर का ह्या गोष्टी मी करायला लागलो तर कदाचित घरात भांडणं व्हायला स्टार्ट होतील. बरोबर ना? कारण आपण जर फक्त, बरेचदा प्रश्न काय येतो की यार पैसे फक्त साठवायचे तर मग जगायचं कधी? बरोबर. मग तुमच्या बाबतीत असं काही घडलं का? किंवा नाही, मला आहे ना ते विचारच एवढे स्ट्रॉंग होते आतून की माझ्याकडे लिटरली विष्णू सर, माझ्याकडे माझं कपड्याचं दुकान होतं तरी माझ्याकडे 2 ड्रेस होते. हे कुठला पण काढून मी फाडून शिवू शकत होतो, कापून शिवू शकत होतो. पण माझ्या डोक्यात एकच होतं, मला श्रीमंत व्हायचं, मला पैशासाठी काम करायचं ना, अशी अवस्था बनवायची. वा. म्हणजे मी हा विचारच केला नाही की मी आता मेलो तर काय, हा विचार आला नाही. मला बरेचसे लोक म्हणतात सर मग आता सगळं जमा करायचं आणि मग आताच मेलं तर काय. त्यांना कसा येतो मला माहित नाही विचार, पण मला हा विचार नाही आला. मला एकच विचार आला की मी धमाल लाईफ जगणार आहे, फक्त ह्या स्टेज नंतर जगणार आहे. आणि ती स्टेज आल्यानंतर विष्णू मी खरंच धमाल लाईफ जगतो, काही तुमच्यापासून लपलेलं नाही. मी दर हप्त्याला ट्रेकिंगला असतो, हप्त्याला फिरायला जातो, हॉटेलिंगचं गणित करत नाही कधी, मला विचार करावा लागत नाही की मी किती पैसे खर्च करायचे. माझ्याकडे प्रीमियम लेवलच्या 2 कार आहेत, काही नाही असं नाही. कपड्यांचा विचार करावा लागत नाही. ड्रेस असताना, स्वतःचं दुकान असताना कात्री नाही लावली, पण आज ठेवायला जागा नाहीये, एवढे कपडे आहेत म्हणजे, आणि घेऊनच येतोय. बरं कपडे घ्यायला गेलो तो 50,000 लाख रुपयाचे कपडे होतात. बरं वर्षातनं हे 4दा होतं. आज जगायला कमी नाहीये. बरं वर्षातून महिनाभर ट्रिपला जातो, बुलेट राईडला जातो, आउट ऑफ कंट्री जातो. म्हणजे मला हे दिसत होतं. मला हे कधी वाटलं नाही मी म्हातारा होणार आणि तेव्हा श्रीमंत होणार. मला असं वाटायचं मी आत्ता हे 2-4 वर्षात पुढचे होणार. व्हेरी गुड. मी क्रेडिट नाही घेऊ शकत, म्हणूनच म्हणतो की मला इंटरनल थॉट होते. आणि बरं श्रीमंती किती वर्षात मिळू शकते? मी तर म्हणतो तुम्ही जर आहे ना समर्पण केलं तर 7 वर्षात मिळू शकते. किती वर्षात? 7 वर्ष. 7 इयर्स. त्यानंतर तुम्हाला पैशासाठी काम करायची गरज नाही. मला एक सांगा, मी आता एक रिसेंटली रिपोर्ट वाचला, त्याच्यामध्ये असं होतं की जी लोक आज 40 वयाची आहेत त्याच्या आतली जी लोक आहेत 60% लोक 100+ जगतील. एवढं मेडिकल सायन्स काय करते? प्रगती करते. त्यात अजून खतरनाक गोष्ट त्यांनी अशी सांगितली की त्यातले तुम्हाला 20 ते 25 वर्ष एकट्याने काढायचे. तुमच्यावर तुमचं स्पाऊस नसणार आहे, नवरा किंवा बायको जे काय असेल ते नसणार आहे. त्यात अजून डिटेलमध्ये, आता एक्झॅक्ट आकडे नसतील, कमी जास्त होतील माझ्याकडनं, तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की सगळ्यात प्रगत किंवा सगळ्यात शिकलेली केरळ आहे, स्टेट आहे. बरोबर. तर तिथं आज 42% आईवडील एकटे राहतात, मुलं कुठेतरी बाहेर गेलेले आहेत. महाराष्ट्रातला विचार केला ते 18% आईवडील एकटे राहतात. आता ह्या महाराष्ट्रातल्या 18%चा विचार करूयात आपण. 2 मुलं होती, मुलीचं लग्न झालं, मुलगा पुण्याला आला असं समजूयात कामाधंद्यासाठी. आईवडिलांनी काबाड कष्ट केलं, मुलांना शिकवलं, त्यांचं लग्न करून दिलं, सगळं काय केलं. आज वडिलांचा गुडघा दुखतोय, वडिलांना पैशांची गरज आहे, मुलाला फोन केला. आज मुलांनी घर घेतलेलं आहे, गाडी घेतली, पोराच्या शाळेची फी भरायची आहे, हे कमवतोय त्याच्यापेक्षा याचं आउटगोईंगच जास्त आहे. त्याची इच्छा पण आहे बापाचं दुखतंय पैसे द्यायचे, पण देऊ शकत नाही. स्ट्रगल आहे. म्हणजे आज या म्हाताऱ्या दाम्पत्याने स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही, तर आज तो त्रास त्यांना स्वतःला सहन करायचा आहे. बरोबर. तुम्ही जर आज म्हणाल की उद्याचं कोणी बघितलं जगणार मरणार, तर तुम्हाला खूप वाईट, म्हणजे
जास्त लाईफ मिळणं विदाऊट पैसे मिळणं फार डेंजर आहे. बरं, दुसरी गोष्ट, माझं असं मत आहे की 100% कोणी सांगितलं, माझ्यासारखं तुम्हाला समर्पण कोणी करायला सांगितलं नाही, समर्पण झालं, केलं नाही. मग तुम्ही जे फायनान्शियल आम्ही सांगतो स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये 50% हाऊस होल्डसाठी वापरा, तुमचे हप्ते विप्ते सगळं त्याच्यामध्ये घ्या. म्हणजे जे आपण टी हा वेकर्स 6 जार सिस्टीम आपण 6 जार सिस्टम जी आहे ती वापरा ना. कोणी सांगितलं तुम्हाला बाबा सगळं समर्पणच करून टाका, जगूच नका? 10% पैसे तुमच्या एन्जॉयमेंटला ठेवा, 10% पैसे तुमचे लॉंग टर्म एक्सपेन्सेसला ठेवा, 10% पैसे तुमच्या चॅरिटीला ठेवा, 10% पैसे तुमचे काही वेल्थ क्रिएशन ज्याला म्हणूयात म्हातारपण त्याच्यासाठी ठेवा. आणि अशा पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट करा ना. म्हातारपण पण होईल, जगणं पण होईल, सगळंच होईल. बॅलन्स केलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत की यार जगायचं कधी काय कधी. साहेब, आज मशीन चालतंय, पैसे येत आहेत, उद्या हे मशीन काही ना काही कारणाने काम करायचं बंद करणार आहे, शरीर नावाचं मशीन. त्यावेळेला उत्पन्न कुठून येणार आहे? तुम्ही म्हणताय उद्या कोणी बघितला, पण तो उद्या हे जर मशीन काम करत नाही तेव्हा बघणं लई डेंजर आहे. आणि आजच्या पिढीवरती सगळ्यात मोठं जे संकट आहे, 3D टेक्नॉलॉजी आली आहे. आपल्या जागेवरती रोबो काम करतील पुढच्या 10 वर्षांनी, ड्रायव्हरलेस गाड्या आल्यात. म्हणजे आजचा स्किल वर्कर पुढच्या डाऊन द लाईन 10 वर्षात अनस्किल्ड और अनयुज्ड सरण्याचे धोका आहे. माहीत नाही काय होणार, बट आत्ताच आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. फार नाही, 10% तरी तुम्ही तुमच्या भविष्यासाठी ठेवले पाहिजेत. बरं, हे हातच नाही लावायचं ॲट एनी कॉस्ट असे. व्हेरी गुड. ह्याच्यात मला एक प्रश्न विचारायचा आहे की खरंच म्हणजे आज तुम्ही ट्रेनिंग घेतात, अनेक लोकांना शिक्षण देतात. आता हे एज्युकेशन देत असताना तुमच्याशी जोडले गेलेले लोक आहेत, अनेक लोक आहेत. अशा काही केस स्टडीज की हे जसं तुम्ही स्वतःच्या आयुष्यात हे फॉर्म्युला लावला, स्वतःचं आयुष्य यशाच्या शिखरावरती घेऊन गेलात, शिकवायला चालू केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात असा काही बदल झाला तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांचं आयुष्य बदललं. अशा काही केस स्टडी मला वाटतं की अनेक लोकांना इन्स्पायरिंग असू शकतात. म्हणजे रिसेंटली घडलेली थेरी नाही तर ते प्रॅक्टिकल. रिसेंटली घडलेली एक साधं सोपं सांगतो. मला जर ज्यांनी ऐकलंय आणि फॉलो केलंय त्यातली जर 10 लोक भेटायला तर 7 लोक पाया पडून जातात. ते मला पाया नाही पडते, ते जे काही ज्ञान होतं त्याच्या पाया पडतात. माझे रिसेंटली माझ्याबरोबर घडलेला किस्सा, मी आणि राजेंद्र जे माझे कलिग आहेत आणि अजून 2 क्लायंट येऊन बसले होते. ते सकाळी 10ला आले होते आणि अपॉइंटमेंट एवढ्या होत्या की त्या अपॉइंटमेंट न घेता आले होते. तर अपॉइंटमेंट एवढ्या होत्या की मला वेळच मिळाला नाही भेटायला. दुपारचे 2 वाजले होते. 2 वाजले तर आता म्हटलं यांच्याशी पण बोलायचं आहे. त्यांना म्हटलं मलाही भूक लागली, तुमचं काय? म्हटलं आम्हाला पण भूक लागली, चला म्हटलं हॉटेलला जाऊ जेवायला. मग आम्ही हॉटेलला जेवायला गेलो. तिथं गेल्यानंतर आम्ही जाऊन बसलो. एक व्यक्ती आला, स्माईल दिली छानपैकी, काय खाणार विचारलं, ओळखीचा चेहरा दिसत होता. मग त्यांनी ते सगळं हॉटेलमधनं ऑर्डर करून ते आणून दिलं आम्हाला. मग हे पोरं त्यांनी म्हणजे कोण आहे बुवा? असेल हॉटेलचे मालक. कपडे ते वेटर सारखे नव्हते. मी काय विचार केला, हॉटेलचे मालक असतील बुवा, मला तरी काय माहिती कोण आहे. मग जेवण केलं. मग ते सजेस्ट करत होते, हे घ्या, इथलं हे चांगलं आहे, इथलं हे चांगलं आहे, इथलं हे चांगलं आहे. ही वॉज स्टँडिंग बिहाइंड द टेबल, बाजूला उभा राहिले ते. आम्ही जेवलो वगैरे. मग त्यांनी म्हटलं इथं मठ्ठा छान मिळतो, हे मिळतं, ते पण आणून दिलं त्यांनी. म्हटलं तर बिल द्या. झालं तुमचं पेड. म्हटलं कोणी केलं? म्हटलं मी केलं. म्हटलं का? मग तिथं रिअलायझेशन झालं की ही वॉज नॉट अ हॉटेलवाला, ते माझे स्टुडंट होते आणि त्यांनी सर्व केलं होतं मला. ते म्हटले, त्यांनी असं म्हटले, आकाश सर मी जर तुम्हाला जेवायला बोलवलं असतं घरी तर तुम्ही आले नसते. तुम्हाला हा सेवा करण्याचा मोका होता आणि मी तो सोडलेला नाही आहे. मी जेव्हा तुम्हाला भेटलो होतो तेव्हा माझे खायचे वांदे होते, माझं जगण्याचा कार्यक्रम झाला होता. आज तुमच्यामुळे माझा 80 लाख रुपयांचा पोर्टफोलिओ आहे. मी ॲक्च्युली आलो होतो पार्सल न्यायला, आम्हाला इथलं जेवण खूप आवडतं आणि माझी बायको तिकडे उपाशी बसली आहे. म्हणजे आम्ही 2ला गेलो होतो, आमचं जेवण 3:30ला उरकलं. म्हणजे हे सगळा कार्यक्रम तो 3:30 पर्यंत तिथं होता. त्याच्यानंतर त्यांनी बायकोला फोन लावून दिला त्या क्लायंटनी आणि ते म्हटलं सर, म्हटलं मॅडम तुम्ही उपाशी बसलाय, असं झालं तसं. नाही म्हटली तुमच्यासाठी काय पण.
त्या मॅडमचं म्हणणं होतं. आणि अशी सेवा जर घरी कधी याल तुम्ही जेवायला तर म्हणलं नक्की येईल, मला बोलवा. मुद्दा हा मांडायचा आहे. हे बघ, मी आपण शिकलेलं आहे. काय शिकलंय? एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन, नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला इन्फॉर्म करतं, त्यांनी ते फॉलो केलं म्हणून त्यांच्या हातात ते रिझल्ट आहे. जे फॉलो नाही करणार त्यांना नाही येत रिझल्ट. मी जरी म्हणत असलो मी वेल्थ कोच आहे म्हणजे काय मी वेल्थ बनवून देतो थोडी. मी काय करतोय, मी तुम्हाला त्याच्या स्टेप्स दाखवतोय, तुम्ही त्या फॉलो करा. तुम्ही 100% श्रीमंत नाही झालं तर पुढे येऊन मला भेटा. स्टेप फॉलो केल्यानंतर फॉर्म्युला आहे 1+1=2. हा जसा फॉर्म्युला एक्झॅक्टली तसंच हे गणित आहे. फायनान्स क्षेत्रात जर चांगलं काही यशस्वी व्हायचं असेल, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं असेल, जसं मी सुरुवातीला सांगितलं, मीही तुमचा विद्यार्थी आहे. मीही फायनान्शियल कोचिंग म्हणजे मला वयाच्या 36व्या वर्षी तुम्ही भेटलात, मी ऐकलं. त्याच वेळेला रॉबर्ट टी कियोसाकी रिच डॅड पुअर डॅड हातात पडलेलं होतं. आणि खरं तर त्यानंतर म्हणजे एवढ्या वर्षी टाटा मोटर्सला जॉब करत असताना, नोकरी करत असताना, चांगला पगार असताना, खिशे मात्र रिकामे होते. टाटा मोटर्स चढली त्या दिवशी 27 लाख रुपयांचं कर्ज होतं. बट त्यानंतर जी काही भरारी घेतली किंवा त्यानंतर ज्या काही गोष्टी समजल्या त्याच्यातून आयुष्य बदललं. सो मीही त्या केस स्टडीमध्ये सामील आहे असं म्हणायला सांगायला मला आवडेल. तर निश्चित म्हणून तर आज तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलत, कारण ही जी काही परिस्थिती आहे ना, आज खेडोपाडी आपण पाहतोय अनेक नवीन नवीन तरुण आज सिटीमध्ये येत आहेत. आज गृहिणी असंख्य आपल्याला ऐकत असतात. तर खरं तर श्रीमंत बनणं सोपं आहे. मी अनेकदा माझं आजचं स्टेटमेंट काय की आयुष्यात सगळ्यात सोपं जर काय असेल तर पैसे कमवणं सगळ्यात सोपं आहे, हे आजचा माझा बिलीफ आहे. आणि तो का झाला का तर ह्या स्टेप्स फॉलो केल्यामुळे. मला वाटतं की असाच स्टेप्स जर का लोक फॉलो करतील तर निश्चित त्यांच्या आयुष्यात सुद्धा परिवर्तन घडेल. मला खरं तर या पॉडकास्टमध्ये अजून शेअर मार्केटबद्दल, फायनान्सचे जे काही अजून सिक्रेट्स आहेत त्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. पण मला वाटतं की वेळेत कधीही गोष्टी थांबलेल्या मस्त असतात. तर शेवटी मला एवढंच विचारायचं आहे की फायनान्शियल सफलता प्राप्त करता येते आणि त्यासाठी जर का काही लोकांना तुम्हाला संपर्क करायचा असेल किंवा त्यांनी काय करावं, म्हणजे मी म्हणत नाही की तुमच्याकडेच यावं, बट देर आर, जसं तुम्हाला काही गोष्टी भेटल्या, पुस्तकं भेटली, तर आमचा जो काही ऑडियन्स आहे त्यांना त्यांनी कसं पोहोचावं तुमच्यापर्यंत किंवा फायनान्शियली फ्री होण्यासाठी कसं पोहोचावं याबद्दल थोडक्यात सांगा. काय करावं याच्यापेक्षा काय नाही करावं हे मी सांगेल. जसं तुम्ही सांगितलं की गावाकडनं खूप सारी लोक येत आहेत, प्रत्येकाला इन्स्टंट श्रीमंत व्हायचं. हे पहिली गोष्ट करा की इन्स्टंट श्रीमंतीच्या नादी लागू नका. देर इज नो इन्स्टंट मनी. देर इज नो इन्स्टंट मनी. 3%, 5%, 10% वाल्यांच्या कृपया नादी लागू नका. फ्युचर ऑप्शन इंट्राडे करून माझं असं मत आहे की 90% लोकांसाठी ते रातोरात गरीब व्हायची जागा आहे. फ्युचर ऑप्शन आणि इंट्राडे रातोरात गरीब व्हायची जागा आहे. रातोरात श्रीमंत करतं. स्टॉक मार्केट तुम्हाला यथा अवकाश श्रीमंत करेल. सो इन्स्टंट श्रीमंतीची स्वप्न बघू नका. मग आता हे जर तुम्ही नाही केलं तर मग दुसरा पर्याय येतो की त्या पैशांचं करायचं काय. मग तुम्ही काय करणार की मग कुठंतरी डाऊन पेमेंट कर, घर घे, गाडी घे, आयफोन घे. मग ह्या गोष्टी पण टाळा. ह्या लायबिलिटीज आहेत. आणि पैशानी पैसा बनला पाहिजे. एक तर पैशाला कामाला लावायला शिका, तर आणि तरच तुम्ही पुढं सुखी समाधानी आनंदी आयुष्य जगू शकता. नाहीतर ते जगणं शक्य नाही. ह्यात एक कॉमन मॅनचा एक प्रश्न असतो की पैशानं पैशाला वाढवा, हा जो काही तुम्ही शब्द वापरलात, पटकन मनात विचार काय येतो की यार खिशात पैसेच कमी आहेत, मी पैसा लावणार कुठनं आणि पैसा वाढणार कुठनं, याचं काय उत्तर द्याल? हे बघा, मी आहे ना 3 प्रकारचे असेट सांगतो. एक स्किल बेस असेट, दुसरी बिझनेस असेट आणि तिसरी इन्व्हेस्टिंग असेट. इन्व्हेस्टिंग असेटमध्ये पॅसिव्ह उत्पन्नाला तात्काळ जायचं नसतं. स्टॉक मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, बॉन्ड डिबेंचर असेल, रिअल इस्टेट असेल, जे काही इन्व्हेस्टिंग करायला लागते, जिथं पैसे लावाय, त्यातनं लगेच पॅसिव्ह उत्पन्न येत नाही. तुमच्याकडे सायझेबल पैसे असतील तरच त्यातनं पॅसिव्ह उत्पन्न येईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला रिअल इस्टेट घ्यायचं, भाडं सुरू करायचं, तर सायझेबल पैसे आहेत का मग होऊ शकेल. तुमच्याकडे 2,000 आहेत तर होणार नाही. इन्व्हेस्टिंग ॲसेट ह्या फक्त कॅपिटल ॲप्रिशिएट करण्यासाठी वापरायच्या इनिशियल स्टेजला. आता स्किल बेस ॲसेट, तुम्ही असं काहीतरी स्किल शिका किंवा त्याच्यावरती इन्व्हेस्ट करा ज्याच्यातून तुम्हाला एकदाच काम करून पुन्हा पुन्हा पैसे मिळू शकतील. काही स्किल असू शकेल किंवा तुम्ही एकदाच काम करायचं, पुन्हा पुन्हा पैसे. मग तिथं शिकायला थोडेफार, मी याला नो इन्व्हेस्टिंग लो इन्व्हेस्टिंग असेट म्हणतो.
याच्यावरती आपण बोलूयात पुढे भविष्यात. नक्कीच. आणि बिझनेस ॲसेट पण लोकांच्या डोक्यात काय की मला काहीतरी खूप मोठं आलं पाहिजे तर मी बिझनेसमॅन होऊ शकतो, किंवा मी परफेक्टच असलं पाहिजे तर बिझनेसमॅन होऊ शकतो, माझ्याकडे कॅपिटल असलं तरच मी बिझनेसमॅन होऊ शकतो. तर बिझनेस ॲसेट पण अदर पीपल म्हणजे अदर पीपल हे पण अदर पीपल आयडियाज. आपण फक्त विजनरी असलं तरी खूप आहे. बिझनेस करायचं विजन आपल्याकडे आहे, कॅपिटल रेझिंगचे मार्ग आहेत, आयडिया जनरेशनचे मार्ग आहेत, तर एव्हरीथिंग इज इनफ. बरं, याच्यातून पॅसिव्ह उत्पन्न येऊ शकतं. मग तिथेही कॅल्क्युलेटर रिस्क घेतली पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग जिथं कॅपिटल कन्झ्युमिंग बिझनेस आहेत त्याच्यापासून थोडंसं अवॉइड करायचं. जिथं कॅपिटल लेस लागतं अशा बिझनेसेसमधनं पॅसिव्ह उत्पन्न, एक सिस्टम आणि लोकांना कामाला लावायला शिकायचं. आणि याच्यासाठी पैसे लागतात. जसं की मग मी म्हणेल की तुम्ही थोडेसे पैसे वाचवा, राजीव तलरेजांचा पीस करा, स्पेस प्रोग्राम, किंवा तुम्ही सिद्धार्थ राजशेखरचं स्किल ॲक्वायर करा डिजिटल मार्केटिंगचं. हे दिग्गज आहेत, त्यांच्या फीस पण मोठ्या आहेत, पण तुम्ही शिका ना, स्किल द्या ना स्वतःला. म्हणजे ऍटलिस्ट तुमचा जर 15-20 हजार रुपयांचा पगार आहे तर ऍटलिस्ट सुरुवात शिकण्यापासून करा. शिकणं ही सगळ्यात मोठी असेल, पहिली असेल. एक्झॅक्टली. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही म्हणता 2,000 माझ्या खिशात, 2,000 पण काहीतरी शिकायला मिळू शकतं. बरं, 2,000 वर्षभर जमा करा, 24,000 रुपये होतात. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण डिग्री घेतली आहे आणि आपल्याला वाटतं आपलं शिक्षण संपलंय. खरं पाहता ते डिग्रीचा आहे ना, शून्य उपयोग आहे तुमच्या आयुष्यात सक्सेसला किंवा सफलता मिळवला. किती उपयोग आहे? शून्य. कारकून पण नीट बनत नाही त्या डिग्रीने. मला वाटतं की यू शुड लर्न द स्किल्स. स्किलवरती पैसे लावायला नसतील तर इन्व्हेस्टिंग. मग इन्व्हेस्टिंगमध्ये कॅपिटल ॲप्रिशिएशनला जा. आज नाही पॅसिव्ह उत्पन्न आलं, पुढच्या 5 वर्ष येईल, 10 वर्ष येईल, 20 वर्ष येईल. छोट्या पैशातून सुद्धा. छोट्या पैशातून स्टॉक घेऊ शकता. छोट्या पैशातून म्युच्युअल फंड करू शकता. आणि ज्यांना बाबा वाटतं की मला कोणाची तरी ॲडवायझरची गरज आहे, कचऱ्याने ॲडवायझर पडलेले आहेत. फक्त चांगला निवडा, जेन्युइन निवडा आणि त्याच्याबरोबर तुम्ही जा. राहिलं तुम्हाला वाटलं तर खाली आमच्या ऑफिसचा नंबर द्या, ज्यांना कोणाला संपर्क करायचा आहे आमच्याशी करू शकतात. पण मी म्हणत नाही मी एकटाच आहे. देर आर मेनी पीपल. माझ्याकडे केलं तर माझा 22 वर्षाचा अनुभव आहे, बाकी काही नाही आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि आज खूप सुंदररित्या मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. मला श्रोत्यांना किंवा आज पॉडकास्ट पाहणाऱ्या प्रत्येकाला सांगायचं आहे, आपण समरी करत असतो. खरं तर एखादं व्यक्तिमत्व भारी बनतं तर त्याच्या सवयीने भारी बनतं. अनेक वक्त्यांना आपण ऐकतोय. आकाश गोंदावले सरांच्या लाईफमध्ये बघितलं तर स्ट्रगल होता का, तर प्रचंड स्ट्रगल होता. फॅसिलिटीज मिळाल्या का, तर अजिबात नाही मिळाल्या. परिस्थिती चांगली मिळाली का, तर अजिबात नाही मिळाली. मग चांगलं काय होतं? चांगलं होतं गोल बांधणी, चांगले होते विचार, चांगली होती दिशा, आणि चांगली लोकं सानिध्यात आली, चांगली पुस्तकं सानिध्यात आली, चांगले कोचेस आणि ट्रेनिंग त्यांनी आयुष्यात निवडलं. आणि त्या म्हणजे जसं त्यांनी सांगितले स्किल बेस्ड ॲसेटवरती सुरुवातीला तुमचा पगार जर का 10-15 हजार रुपयांच्या ह्याच्यात असेल तर तुम्ही स्किल बेस्ड ॲसेट बनवण्यासाठी सुरुवातीची ती इन्व्हेस्टमेंट करा. अगदी 2,000 रुपयांची सुद्धा इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते. तर तुम्ही ते स्किल्स ॲक्वायर केला, ते स्किलच तुम्हाला हळूहळू पुढे मोठं व्हायला मदत करत असतात. त्याचबरोबर काय करायला नाही पाहिजे, अनेक गोष्टी आहेत, जसं ॲसेट, लायबिलिटीज याबद्दलचं आपण ऐकलं. तर ज्या गोष्टी नाही करायला पाहिजेत, खरं तर या आजच्या युवकांनी किंवा ज्याला श्रीमंत बनायचं आहे त्या व्यक्तींनी काही दिवस तरी या गोष्टींवरती पेशन्स ठेवले पाहिजेत. मोह होतात, शेजाऱ्याकडे आहे, मित्राकडे आहे, मैत्रिणीकडे आहे, मग आपल्याला वाटतं की आमच्याकडेही असायला हवं. तर त्याचा जो मोह आहे ना, तो थोडे दिवस जर टाळला तर उद्याचे उत्कृष्ट तुम्ही म्हणजे फायनान्शियल फ्रीडम बनून उत्कृष्ट लाईफ, उत्कृष्ट आयुष्य तुम्ही जगू शकता. त्याचबरोबर शेअर मार्केटबद्दल त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं लाईफला टर्न मिळत गेला. आणि त्याचबरोबर बिलीफ, चांगला बिलीफ म्हणजे मृत्यू उद्या आला तर कोणी बघितलंय, म्हणजे निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करून आज घेतलेले पॉझिटिव्ह ॲक्शन्स उद्याचं तुमचं सुंदर, सुजलाम, सफल असं आयुष्य बनवू शकतात. आणि हा फॉर्म्युला आहे. सरांनी एवढंही सांगितलं की जो फॉर्म्युला मी शिकला, मी आत्मसात केला, परिश्रमातनं आत्मसात केला, परिस्थिती नसताना आत्मसात केला, तोच फॉर्म्युला मी इतरांचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी म्हणजे वाटण्यासाठी, देण्यासाठी मी सुरुवात केली. अगदी सुरुवातीच्या काळात फ्री बॅचेसनं सुरुवात केली, बट लोकांचं आयुष्य बदलावं म्हणून द्यायला सुरुवात केली. आणि बघता बघता आयुष्य बदललं, हजारो पटीने यायला लागलं. म्हणजे एकेकाळी अतिशय दारिद्र्य, अतिशय गरिबी, अतिशय म्हणजे समाजामध्ये झिरो किंमत अशी परिस्थिती असणारं आज हे गोंदावले कुटुंब एका आलिशान असं लाईफला जगतंय. सगळी म्हणजे सुखसमृद्धी पायाशी लोळण घेत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे सामान्य ते अतिशय उत्कृष्ट किंवा असामान्य असं व्यक्तिमत्व
कोणाचंही घडू शकतं हे या स्टोरीतनं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे मला असं वाटतं की यस, तुम्हाला सुद्धा आयुष्यात श्रीमंत बनायचं असेल तर श्रीमंतचे धडे गिरवले पाहिजेत, पॉझिटिव्हिटी ठेवली पाहिजे, चांगला माइंडसेट ठेवला पाहिजे. आयुष्यात श्रीमंत होता येतं आणि त्याचं उदाहरण म्हटलं तर मी स्वतः आहे. खरं तर तुम्हाला या एपिसोडमधून जे काही शिकायला मिळालं ते कमेंटमध्ये जरूर कळवा. मला वाटतं की आकाश गोंदावले सरांबरोबरचा हा एक एपिसोड पुरेसा नाही आहे. त्यांच्याकडून त्यांच्या स्वतःच्या स्वानुभवांचा जो खजिना आहे तो मला वाटतं आपल्या सगळ्यांपर्यंत पोचायला हवा. तुम्हाला काय शिकायचं आहे, यातला कोणता मुद्दा सरांकडून जाणून घ्यायला आवडेल हे कमेंटमध्ये जरूर कळवा, जेणेकरून पार्ट 2 मध्ये पुन्हा एकदा आकाश गोंदावले सरांना आपण बोलूयात आणि अजून असे लाईफचे सिक्रेट्स जे स्वानुभवातून आलेले आहेत हे आपण जाणून घेऊयात. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात, आज वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही जरूर बोलू. धन्यवाद विष्णू, मला बोलू त्याच्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.